Copyright disclaimer under Section 107 of the Copyright Act 1976. Allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Nonprofit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडळी. मजेत ना? हो मजेत. तर मंडळी आता काय बोलायचं नाही, पण मला आहे ना, मला काहीतरी सांगायचं आहे. काय किती दिवस झाले मला कोण काय म्हणतात रोस्टच करत नाही. माझा जीव जळजळतो. अरे हे मी कोणाचा डायलॉग घेतला? मी त्याचा. आय लव्ह हिम व्हेरी मच. आम्ही तिघी बायका. आमची कहाणी ऐका. ओ माय गॉड. पण काय करायचं मैत्रिणींनो, मला रोस्ट करतात ना, मला आवडतं. कारण आम्ही पोला खातो, आम्ही पोला पण रोस्टच करतो. त्याच्यामुळे तिथे रोस्ट होते, इथे रोस्ट होते. एकच कहाणी आहे. कहाणी घर घर की, कहाणी घर घर की. असं हसायचं नाही बरं का, हळू हसायचं. मुलीची जातीने ना हसायचं. असं नाही हसायचं. असं कोण हसतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कोण हसतं? आता मला पॉईंटवर येते. माहिती आहे का मैत्रिणींनो, मला केवढं काम असतं. मला ठाण्याला जायचं असतं, मला शूटिंगला जायचं असतं, मला खायचं असतं, प्यायचं असतं. सोडा घरी पण मला किचनमध्ये किती कामं असतात. माझ्या पोरीला शाळेत जायला टिफिन बिफिन सगळं. आता तर थोड्या दिवसाने ना मला फगारो कंपनीमधून सुद्धा ना येणार. मला माहिती आहे फगारोमधून. पण आम्ही आहे ना असं कंपनीचं आहे ना, फगारो कंपनीचं नाही का, हे फगारो कंपनीचं ना कोण करतं माहिती आहे का? ती आहे ना ती माझी मैत्रीण. परवाची ना काय झालं, माझं एक प्रमोशन म्हणजे एक ना हे होतं बाय लेडीज लोकांचं. त्याच्यासाठी ना मी तिला सांगितलं होतं, तर ती डोक्यातच बसली माझ्या. मग आता बोला कोणाला उंगली दिली ना तर हातरा बसून कानात येऊन कानात पुतून जातात. डायरेक्ट म्हणते माझ्या मैत्रिणीने मला इन्व्हिटेशन दिलं आहे, पण आली का नाही? मग ती आली का नाही? मैत्रीण काय ते? दिस इज नॉट राईट. आता बघा आम्हाला किती काम असतं. आम्हाला कुठे कुठे जायचं असतं, कुठे कुठे रोड साईडला पडलेला कचरा उचलायचा असतो. काही देवाच्या मूर्त्या पण ठेवतात. ते आपणच ठेवतो ना. किती दिवसापासून तुला माहिती आहे? अरे टोहनलाल गप्प बस रे. तू इथे पोलखोल करतो? अरे तू व्हिडिओ काढते का? मला माहीतच नाही. चल चल मच्छी फ्राय दाखवूया. अरे टोहनलाल मच्छी फ्राय? तुझे जीव आहे का काय? आत्ता खाल्ली होती ना सुरमई फ्राय, परत मच्छी फ्राय. आता मच्छी फ्रायमध्ये एवढा प्रकार येतो. थांब, उद्या आपण जाणार आहोत ना तिथे. मी थोडंच खाते. मी ना फक्त जिभेपुरता खाते बरं का. मी ना जिभेपुरता खाते. आणि उरलेलं सुरलेलं टोहनकुमार खातात. टोहनकुमार. त्याच्यामुळे टोहनकुमारचं बघा, तुम्हाला माहिती आहे का, ज्या बायकांना हाताचं जेवण आहे ना छान असतं, तर त्याचं ना नवऱ्यावर आहे ना दिसतं की नवरा. पण इथे मी काही बनवते ना ते चांगलं नाही होत. मी कॉपी करते. तर तुम्ही बघितलं असेल पॉपलेटमध्ये मी भरल्या होत्या कोलंबी, त्या कॉपीच होता. अगं चेटकिनीसारखी हसते तू. नाही हो, मला आवडतं हसायला. मी पॉझिटिव्ह आहे. आता बघा उद्या ना आपल्याला तिथे जायचं आहे. कोणीतरी फोन केला होता, तिथे पुष्कळ कचरा पडला आहे. अगं तो कचरा मीच टाकून आला होतो. गप्प बसतो. अरे इथं काय बोलता टोहन कुमार? जाऊ द्या. आता ना आम्ही फिरायला जाणार आहोत. फिरायला म्हणजे आम्ही लोकांना घेऊन फिरायला जाणार आहोत. आमचा नवीन बिझनेस केलेला आहे मी. पहिला बिझनेस काय? यूट्यूबच्या अगोदर काहीच नव्हतं हो आम्हाला. मी तर शाळेत असताना पळून पण गेली होती. कोणाबरोबर पळून गेली होती काय माहीत नाही मला. मी विसरून गेली. ते सगळं मी विसरते कारण मी फेल होता वाचली होती. मी पास झाली की फेल झाली मलाच माहीत नाही. पप्पू पास हो गया पण. पप्पू कान डान्सला लटकडन टगडन टगडन टगडन. आता हे पप्पू कान डान्सला म्हणजे गाणं आहे बरं का. तुम्ही कुठे कुठे जॉईन करू नका कोणाकोणाला. आम्ही तिघी बायका, आमची फजिती ऐका.
पण आहे ना, आज आम्ही ना इकडे गेलो होतो ना, तिथे आमरस थाली पुष्कळ छान होत्या आणि ना तुमच्या टोहन कुमारने ना पुष्कळ खाल्ल्या. यम्मी 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 करून 4-5 प्लेट तर खाल्ल्या. हो, खाल्ला ना. तू माझी इज्जत काढू नको गो बाई इकडे लोकांसमोर. नाही हो, तुम्हाला आवडलं ना. उद्या पण जायचं आहे खालडायला, म्हणजे खायला. तिथे हो, तिथे असं घंटी मारायचा, मग ते पान देतात. हां, खाऊन झाल्यानंतर असं घंटी मारायचं तिकडे. मग आपण तिथे जायचं आणि थोडं डब्यात बिब्यात पण आणूया. आपल्या आई आहेत ना घरात, मग परत येऊन मी थकते ना, कामवाली बाई पण जाते मावशी, मग त्रास होतो ना. त्यासाठी काय करूया आपण, येताना डब्यात भरून आणा. त्यांना सांगा प्रमोशनच्या पैशामधले 100 रुपये कट करा. अगं बहे, 5 स्टार हॉटेलमध्ये जाणार आहोत, 100 रुपये कट कर म्हणते, लाजबीज वाटते का तुला? अहो सांगा त्यांना, जरा सांगा. हां, आणि काय माहिती आहे का, आम्ही ना फिरायला जाणार आहोत ग्रुप करून. तुम्ही आमचा व्हिडिओ बघितलाच असेल, तर ज्यांना यायचं आहे ना तर या. ठीक आहे ना, 70,000 आहे, पण आम्ही जरा कमी करतोय. अगं काय माहिती आहे का, हो मी काय म्हणते, 20,000 रुपये होत होतं ना, मग 50,000 60,000 रुपये कशाला घ्यायचे? अगं तो व्हिडिओमध्ये काय बडबडते, आपला प्लॅन सगळा फुसकं करते. अरे सॉरी, तुम्हाला ऐकलं गेलं असेल ना तर कान बंद करून ऐका. मला एडिटिंग करता येत नाही. आमचे 2 जण जे आले होते ते काम सोडून गेले. आता एडिटिंग हा करणार आहे टोहन कुमार. काय करतो काय माहीत. तर चला, आम्हाला बॅग पॅक करायची आहेत आणि तुम्हाला पण आमच्यावर फिरायला यायचं असेल तर या, नक्की या. नागालँडला पण आम्ही जाणार आहोत, स्वित्झर्लंडला पण आम्ही जाणार आहोत, आफ्रिकामध्ये पण जाणार आहोत. अरे ते आपल्या घरामध्ये ते मच्छर मारायचं मशीन आहे ना, सॉरी ते मच्छर मारायचं औषध ते कुठून आणलं होतं आपण लास्ट टाईमला? आफ्रिकामधून का? तेच मच्छर काळे झाले आहेत. अरे बापरे, इथले आपल्या एरियामधले मच्छर काळे झालेले आहेत. मेले तर नाही, पण जास्त वाढले आहेत. हो का? ओ हो, काय करायचं? डुप्लिकेट असेल तिथला माल, आफ्रिकाचा माल डुप्लिकेट असेल. हो, आफ्रिकाचं जायचं कॅन्सल, नको, आफ्रिकाला नकोच. आपण इथे जाऊया, स्वित्झर्लंडला जाऊया, नागालँडला जाऊया, आणि कुठलं लँड आहे तिथे जाऊया. आणि ना या टाईमला आहे ना, मी तर आहे ना नऊवारी नेसणार, उडीच मारणार, म्हणजे कुबी डायविंग काय म्हणतात, स्काय डायविंग करणार. कुठल्याही देशात जाईन मी, ऐकणारच नाही. आता तिथे गेली होती, दुबईला गेली होती, त्यांनी सोडलं नव्हतं, पण मी नागालँडला जाणारच. माझी मर्जी, मी असं ते घेऊनच जाणार, असं ते फुगे आणि असे उडून घेऊन जाणार. कारण मी हलकी आहे, मी काय खातच नाही ना, मी फक्त जिभेपुरताच खाते. बरोबर आहे की नाही? तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. ओ टोहन कुमार, चला ते काय आहे ते घरात जरा मदत करा, भांडी बिंडी घासायला. उद्या कामवाली मावशी येणार नाही म्हणे, फक्त खादडायचं नाही, तर काम पण करायचं. गो बाई, तू माझं किती इज्जत काढते गो लोकांसमोर. तर चला मैत्रिणीनो, बाय बाय, वडक्कम, नमस्ते. चला बाय बाय. उद्या या परत संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ बघायला. मी ना फुगे घेऊन वरतून उडणार आहे, नक्की बघा बरं का. बाय बाय मंडळी. टंग 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 टंग. अगं हे काय गं बावलट? अहो ते काय माहिती आहे का, कोणाकोणाचं साऊंड पैसे घेऊन घ्यायच्यापेक्षा माझंच साऊंड टाकते मी, तुम्हाला एडिटिंग करायला सोपं पडेल. ते दोघं जर आपल्याकडे कुठे टिकतात हो लोक, बघा ना, आपल्या बघतात चॅनलमध्ये एवढं पैसे आलेत, पण ते आपल्या खर्चालाच कमी पडतात ना. मग काय करायचं, आता असंच करावं लागेल. आणि उद्यापासून फजूल खर्च नाही करायचं बरं का. आणि भात डाळ आणि काय ते चपाती बिपाती खायचं, बाहेरचं खायचं नाही. फुकटचं आपण आपल्याला प्रमोशनला बोलवतात ना, हे खा ते खा म्हणून, तर डब्यात भरून आणायचं. आणि जरा बजेट करायचं. तर नागालँडला जायचं आहे आपल्याला, नागालँडला बरं का. बाय बाय.